सातारा प्रांतातील प्रसिद्ध भजनी बुवा नानाबुवा तांदुळवाडीकर हे पंढरीस श्री विठोबाच्या वाऱ्या नेहमी करत असत. त्यांची त्या प्रांतात भजनाची चांगली प्रख्याती होती. हे बुवा प्रेमळ भक्त असून एकदा त्यांनी ऐकले होते की श्री दत्तावतार स्वामी महाराज अक्कलकोटात वास करीत आहेत, म्हणून ते श्रींचे दर्शन घ्यावे या हेतूने अक्कलकोटास आले. ते गणपतराव जोशी यांच्या घरी उतरले होते. यावेळेस चोळापाच्या घरी समर्थ होते. तेथे जाऊन नानाबुवांनी मोठ्या प्रेमभावनेने महाराजांस वंदन केले आणि खाली बसले. महाराजांचे दिव्यतेज व अजानुबाहू मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. याप्रमाणे स्वतःच्या मनाचे समाधान करून बुवांनी पुन्हा महाराजांना नमन करून जोशी यांच्या घरी आले. ते अक्कलकोटात 7 ते 8 दिवस होते. एके दिवशी बुवांच्या मनात आले की समर्थांपुढे भजन करावे, परंतु स्वामी महाराज भजनास बसतील की नाही ही त्यांस काळजी वाटली. त्यांच्या मनातील ही गोष्ट समर्थांनी जाणून लगेच स्वामी जोशी यांच्या घरी येऊन बसले. स्वामींना पाहताच नानाबुवांना इतका आनंद झाला की त्यांनी मृदुंग वीणा आणून भजनास सुरुवात केली. इतक्यात एक चमत्कार घडून आला. तो असा की भजन ऐन रंगात आले होते. सर्व श्रोतेजण प्रेमरसात बुडून गेले होते. इतक्यात नानाबुवा अगदी तटस्थ होऊन उभे राहिले. त्यांच्या दोन्ही डोळ्यातून प्रेमाश्रू येत होते. अशा स्थितीत ते सुमारे 1 घटका उभे राहिले. नंतर समाधी उतरल्यावर त्यांनी काही वेळ भजन करून भजनाची समाप्ती केली. नंतर समर्थास आरती करून व नमन करून ते खाली बसले. बुवा खाली बसल्यावर त्याच गणपतराव जोशी यांस विचारले की भजनामध्येच आपण 1 घटकाभर तटस्थ का उभे होता, ते कृपा करून सांगा. मग नानाबुवा म्हणाले, निम्मे भजन झाल्यावर श्री समर्थांनी आपले हे स्वरूप अदृश्य करून सावळी मूर्ती, पितांबर परिधान केलेली व कटीवर दोन्ही हात ठेवलेले, मस्तकी मुकुट व कर्णी कुंडले अशी धारण केलेली श्री पांडुरंग मूर्ती मला दिसू लागली. ते तेजपुंज मनमोहन रूप पाहून माझी वृत्ती अंतर्मुख होऊन समाधी लागली. माझे देहभान नाहीसे झाले. पुढे काही वेळाने मला भान आले, तेव्हा मी पुन्हा भजन चालू केले. अशा प्रकारे नानाबुवांना श्री समर्थांच्या ठिकाणी पांडुरंगाचे दर्शन दिले. त्यानंतर नानाबुवा आणखीन काही दिवस तेथे राहून त्यांनी मनोभावे स्वामीरायांची सेवा केली व आज्ञा घेऊन नंतर ते आपल्या गावी गेले. तसेच तळवडकर आबाजी बुवा नावाचे रामदासी बुवा स्वामींचे निस्सीम भक्त झाले होते. ते मोठे वेदांती असून कीर्तनाविषयी त्यांची मोठी कीर्ती होती. ते सोलापूरमध्ये राहणारे होते. महाराजांच्या दर्शनासाठी ते प्रथमच अक्कलकोटात आले. त्यावेळी त्यांचे मन शुद्ध नव्हते व त्यांच्या मते विद्वत्तेची फार त्यांना गुर्मी आलेली होती. महाराजांच्या मनात कोणास दर्शन देण्याचे नसल्याचे महाराज 2-2 दिवस दर्शन देत नसत. आबाजीबुवा सायंकाळचे 4 वाजता दर्शनास आले. त्यावेळेला महाराज निद्रिस्त असल्याने बुवा महाराज उठण्याची वाट पाहत बसले. 5 वाजले, 6 वाजले, पण महाराज उठेनात. बुवा दर्शनाकरता तळमळ करू लागले. सेवेकरांनी बुवास सांगितली की तुम्हास दर्शन देण्याचे महाराजांच्या मनात नसल्याने दिसते, तुम्ही आता जा. पण बुवा मात्र हट्टास पेटलेले. दर्शन घेतल्यापासून आपण जाणार नाही. पण महाराजांपुढे कोणाचा हट्ट चालणार. 8 वाजले तरी महाराज उठले नाहीत. तेव्हा कंटाळून बुवा निघून गेले. ते गेल्याबरोबर महाराज उठून बसले. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी उठून महाराज एका उकिरड्यावर जाऊन बसले. बुवा दर्शनासाठी तेथे आले. तितक्यात महाराजांनी एका सेवेकऱ्यास 2 घागरी घेऊन येण्यास सांगितले. त्या घागरी बुवांपुढे महाराजांनी पालथ्या घेतल्या. या कृतीने उपड्या घड्यावर पाणी या म्हणीचा अर्थ महाराजांनी बुवा स्पष्ट करून दाखवला व जोपर्यंत परमेश्वराचे ध्यान लागत नाही तर लोकांस उपदेश करून काय फायदा. बुवा सुज्ञ होता. महाराजांच्या कृतीचा आशय मनात समजून त्यांनी आपली स्थिती सुधारली व पश्चाताप घडून ते महाराजांच्या चरणी लीन झाले. आळंदीचे प्रसिद्ध नरसिंह सरस्वती स्वामी 2 वेळा महाराजांच्या दर्शनास गेले होते. ते मोठे विद्वान होते. त्यांचा योगाभ्यासही चांगला होता. ब्रह्मनाळ, नरसोबाची वाडी करून कृष्णा तटकाच्या ठिकाणी हठयोगाचा अभ्यास बरेच दिवस करत होते. हठयोगाचा मार्ग कोण सांगेल म्हणून ते पुष्कळ फिरले,
परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे गुरु मिळेना. शेवटी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटात आले. त्यावेळेला महाराज राजवाड्यापाशी भंडारखाना आहे त्यात होते. नरसिंह सरस्वती भंडारखान्याच्या दरवाजातून आलेले पाहून योगशास्त्रातील आज्ञाचक्र भेदाचा श्लोक म्हणून महाराजांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहताच नरसिंह सरस्वती समाधी लागून ते खाली बसले. 4 घटकापर्यंत देहस्थितीचे स्मरण न राहता ब्रह्मतदाकार वृत्ती होऊन आनंदात राहिले. पुढे महाराजांनी कृपादृष्टीने पाहताच समाधी उतरली व त्यास मोठा आनंद झाला. ते म्हणाले की मी बरीच वर्ष समाधी योग साधन होण्याकरता खूप परिश्रम केले, त्याचे फळ मला आज मिळाले. श्री समर्थ कृपेने आज मला हा दिवस पाहायला मिळाला. पुढे काही दिवस समर्थांजवळ राहून योग साधना करून महाराजांची आज्ञा घेऊन ते परत आळंदीला आले. आळंदीला जाऊन त्यांनी योग साधना करून पुष्कळ शिष्य समाजा गोळा केला होता. त्यांना अनुग्रह केला होता. नित्य प्रातःकाळी लवकर उठून इंद्रायणी नदीच्या दक्षिणेस जांभूळवन आहे तिकडे शौचविधी उरकून नदीत जाऊन स्नान करून दुपारपर्यंत योगाभ्यास करून मग ते गावात येत. नरसिंह सरस्वती जे जे बोलत ते सत्य होऊ लागले. त्यामुळे पुण्याचे व मुंबईचे मोठे लोक त्यांच्या दर्शनास येऊ लागले, त्यांचा अनुग्रह घेऊ लागले. त्यावेळी श्री ज्ञानोबांचा रथ, इंद्रायणी नदीचा घाट, तसेच धर्मशाळा अशी मोठमोठी कामे शिष्यमंडळींकडून करून घेतले. नेहमी ब्राह्मण भोजन होत असे. गरिबांना अन्नवस्त्र मिळू लागल्यामुळे त्यांची फार प्रख्याती झाली. पुढे काही दिवसांनी श्री नरसिंह सरस्वती स्वामी अक्कलकोटाकडे समर्थांच्या दर्शनासाठी पुन्हा आले. तेव्हा महाराजांनी एकही सेवेकऱ्यास सांगितले, अरे हे मोठे महंत आहेत, यांस बसण्यास आसन द्या. तसे सेवेकराने आसन आणून दिले. समर्थचरणी मस्तक ठेवून त्यावर श्री नरसिंह सरस्वती बसले. महाराजांनी त्यास सिद्धी सोडण्याविषयी आज्ञा दिली. तेव्हा ते म्हणाले, लवकरच आपली ही इच्छा पूर्ण होईल. पुढे सिद्धी वगैरेच्या मार्गात न जाता श्री विठ्ठल विठ्ठल याप्रमाणे नामस्मरण करून सर्व लोकांना स्वामींच्या भक्तिमार्गास लावले. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.